जी घटना झालेली आहे या लहान मुलींवरती अतिशय खराब असे अत्याचार जे आहे ते त्या शाळेमध्ये होत आहे, हे ही खरंच म्हणजे महाराष्ट्र पेटून उठण्यासारखीच घटना आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला, प्रत्येक आई, प्रत्येक वडील इथे पेटून उठलेले आहे. खरंच म्हणजे अतिशय खराब अशी घटना जी आहे ती झालेली आहे. आणि जेव्हा मुली शाळेमध्ये जातात, जेव्हा मुली कामावरती जातात, कुठेही जातात, तेव्हा सुरक्षा जी आहे ती म्हणजे आई वडिलांच्या मनामध्ये नेहमी असतं. आणि जेव्हा रक्षाबंधनसाठी आपण राखी बांधतो तर भावाकडनं एकच मागणी असते की त्यांनी आपली रक्षा करावी. जर कुणी अशी घटना करत असेल, असा अत्याचार करत असेल तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे. नाही, आपण बरं पाहिलं तर महिला आयोग जो आहे तो दुसऱ्या गोष्टींवर बोलतो, मात्र ह्या गोष्टींवरती कोणताही सदस्य मग महिला आयोगाचे अध्यक्ष बोलताना दिसत नाही. त्यांना आपण काय सांगतो? ते जर आत्ता नाही बोलणार तर कधी बोलणार? म्हणजे एका लहान मुलींवरती जेव्हा असे अत्याचार होतात, महिला आयोग शांत बसून राहत आहे, तर त्यांचाही आम्ही सर्व निषेध करू की त्यांनी सुद्धा ह्या घटनेवरती बोललंच पाहिजे. बाकीच्या आपल्या सगळ्या मुली त्यांना काय तरी मेसेज द्या. मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की अशा घटना झाल्या आहेत म्हणून आपण घराच्या आतमध्ये राहणं किंवा आपल्या आईना किंवा वडिलांना मला एवढंच सांगायचंय की त्यामुळे आपण मुलींना शाळेत न पाठवणं, कामावरती न पाठवणं, म्हणजे डॉक्टर मुलीवरती पण अत्याचार कलकत्त्यामध्ये होतात, असं मर्डर तिथे होतो. त्याच्यामुळे मुलींना शिकवणं हा पर्याय नाही, पण त्यांची सुरक्षा जी आहे ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी मुलींना एवढं सांगणार आहे की आपल्याला खूप शिक्षण घ्यायचंय, आपल्याला खूप पुढे जायचंय, पण तुमची सुरक्षा जी आहे ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे. एवढंच मी करण्यासाठी.